संघं नमामि। स्टॉप केलाय, जिथे जिथे हे होईल तिथे तिथे लाईव्ह करायचं। या ठिकाणी आहे लिंबू सरबत। मावशी लिंबू सरबत घेऊन इथे बसलेले आहेत। फ्रूट आहेत। आता जर दिले तर इथेच बसते सर्वांनी इकडे लक्ष द्या। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रायगड उत्तर महिला विभागाच्या कार्यकारिणीच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा विभागीय शाखा भांडवस मोगलवाडी काटरंग या विभागीय शाखेच्या बोधिसत्व बुद्ध विहारामध्ये 10 दिवसीय महिला श्रामणेरी बौद्धाचार्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आज पवित्र श्रामणेरी भिक्षुणी संघाचं स्वागत कुरवंडे या ठिकाणी होणार आहे। तर तत्पूर्वी ह्या ठिकाणी जवळच असलेल्या आपल्या भाजे लेणी ह्या ठिकाणी श्रामणेरी भिक्खू संघ भेट देण्यास आलेला आहे आणि आज एक सुवर्ण योग जुळून आलेला आहे। म्हणून या ठिकाणी सर्व भिक्षुणी ह्या एवढा म्हणजे अत्यंत कठीण चढण्यासाठी असलेला भाजे लेणीचा जे पायऱ्यांचा समूह आहे तो सुद्धा ठीक योग्य पद्धतीने चढून जात आहेत। आणि एक चांगला योग आहे की सर्व भिक्षुणी भगवान गौतम बुद्धांचं जे ऐश्वर्य आहे की जे लेण्यांच्या स्वरूपामध्ये आज ह्या ठिकाणी उपलब्ध आहे आपल्यासाठी, तर ते पाहण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। धन्यवाद गुरुजी। बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि बुद्धं नमामि। कारण तुम्ही एवढ्या लांब जाणार, उपयोग नाही ना। मग तिथे जाऊन आजारी पडलं तर मग काय? ते गाड्या जातात तिकडं का त्रैलोक्य भाजा लेणीचे गेट, आपण आता गेटच्या आतमध्ये लेणीत प्रवेश करत आहोत। ही आहे भाजा लेणी स्तूप।
आपण आता स्तूपात प्रवेश केलेला आहे, हे पाहू शकता आपण. या ठिकाणी सर्व भिक्खू संघ, सर्व उपासक उपासिका त्रिशरण पंचशील ग्रहण करणार आहेत. आदरणीय सतीताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. गरम करून बॉटम मेणबत्तीत गरम करा बॉटम. पलीकडून जाऊ शकतात. इथे 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 स्तूपात कसं लावायचं? मेणबत्ती आडवी टाकणार त्याच्यात असू दे, अशीच असू दे. जळते नंतर असं काय ना अर्धवट ठेवा सध्या. बुद्धभगिनी या ठिकाणी श्रावणेरी बौद्धाचार्य सर्व उपस्थित आहेत. या ठिकाणी त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात येत आहे. आवाज नको, ध्यान साधना करा. जे आले ते सर्वप्रथम या विश्वाला शांतीचा संदेश देणारे, स्त्रियांनाही ज्ञानमुक्तीचा, दुःखितांना दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे, या जगातील प्रथम वैज्ञानिक, प्रथम संशोधक आणि दुःखमुक्तीचे मार्गदाते, जगतवंदनीय जगद्गुरू तथागत भगवान बुद्ध लेणींच्या माध्यमातून बौद्ध संस्कृतीचा इतिहास कोरून ठेवणारे, देवांनाही प्रिय असणारे प्रजाहितदक्ष चक्रवर्ती सम्राट अशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना माझा त्रिवार पंचांग. यांना साथ देणाऱ्या आदर्श माता यशोधरा, माता रमाई या आदर्शांना सुद्धा मी पंचांतरणाम करते. तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या विद्यमान संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताईजी यांच्या धम्म कार्याला देखील मी पंचांग प्रणाम करते. कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब यांच्या धम्म कार्याला जय भीम करून या ठिकाणी उपस्थित संगनायिका आर्या, अनुला आणि त्यांच्या या संघास देखील मी पंचांग प्रणाम करते. रायगड जिल्हा उत्तरच्या वतीने खोपोली काटरंग येथे महिला श्रावणी शिबिर बसलेलं आहे आणि या महिला श्रावणी शिबिराचं आयोजन करणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षा उषाताई कांबळे आणि त्यांची संपूर्ण टीम, त्याचप्रमाणे येथे उपस्थित असणारे समता सैनिक दलाच्या आमच्या वाघमारेताई, वसुधाताई आणि कांबळेताई, येथे उपस्थित असणारे सर्व धर्मसेवक, केंद्रीय शिक्षक, श्रावणेर बौद्धाचार्य,
सर्वांनाच माझा सविनय जय भीम. जय भीम. आज आपण हिनियन काळातील या भाजी लेणीवर आलेलं आहे. ही हिनियन काळातील भाजी लेणी आहे आणि या भाजी लेणीवर आपण सर्वात प्रथम या चैत्य स्तूपात आलेलो आहे. जिथे जिथे हे चैत्य स्तूप आहे ते बुद्ध कायारूप मानलं जातं आणि त्यामुळे या ठिकाणी आपण सर्वात प्रथम फार नाही तर 3 मिनटं का होईना ध्यान साधना करायचे आणि त्यानंतर प्रथम पंचांग प्रणाम करून ध्यान साधना करायची आहे. त्यानंतर त्रिसरण पंचशील घ्यायचं आहे. तर सर्वात प्रथम सर्वांनी मिळून पंचांग प्रणाम करायचं आहे.
आपण या ठिकाणी वंदना केलेली आहे. आपल्यासमोर चैत्यस्तूप आहे आणि चैत्यस्तूपाच्या बाजूला आपल्याला खांब दिसत आहे. दिसत आहे? हे खांब कशासाठी असते, ही लेणी काय आहे, हे स्तूप आहे. हा स्तूप जो आहे हा दगडांमध्ये, बसाडच्या दगडात खोदला जातो आणि हा वरून खोदत खाली येतो. वर जर पाहिलं तर तुम्हाला लाकडी कमान दिसत आहे ना. ही कशा रीतीने दगडात खोचून बसवली असेल, कधी प्रश्न पडला तुम्हाला? कुठल्या लेणीवर गेलाय का यापूर्वी? मग त्या लेणीमध्ये अशा या दगडाच्या ह्याच्या आधी लाकडं कशी काय बसवली असतील, त्यावेळी कुठले खेळे वापरले का? तर नाही. मग कशा रीतीने त्या बसवल्या असतील, कधीतरी प्रश्न पडावा आपल्याला पडतो. म्हणजेच त्या काळचं टेक्निक किती अग्रेसर होतं आणि आत्ताच्या काळचं टेक्निक किती, खरं पाहता आत्ताच्या काळचं टेक्निक अतिशय प्रगतशील पाहिजे. पण जर ही स्थापत्य कला बघितली तर असं निश्चितच मनाला जाणवतं की त्या काळचे कारागीर हे निश्चितच अतिशय कुशल होते. दगडात त्यांनी लेणी खोदताना नेहमी वरपासून खालपर्यंत खोदता येतं. डायरेक्ट खालून वर जाता येत नाही, तर वरून थोडा थोडा भाग खोदत खोदत खाली येता येतो. आपल्याला हे जे स्तूप दिसतंय हा भाग आहे ज्याला आपण म्हणतो वेदिका, पाया, बेस. हा बेस जमिनीवरच्या स्तूपाला हा बेस तळापासून बनवला जातो विटांच्या साहाय्याने. पण लेणीवर हा बेस सगळ्यात नंतर खोदला जातो. पहिल्यांदा टोक असतं आणि नंतर हा बेस खोदला जातो. पण जमिनीवर जर स्तूप बांधायचं तर पहिल्यांदा वर हवेत बांधता येणार नाही. पहिल्यांदा तुम्हाला खालचा हा तळ खोदला लागेल, म्हणजे त्यासाठी जागा आधी तुम्हाला पायाभरणी करावी लागेल. पण हा स्तूप वरून खोदलेला ही आहे वेदिका, पाया, बेस. हा आहे अंड, म्हणजे स्तूपाचा मुख्य भाग. कोणताही स्तूप असो तर भरीव भाग असतो त्याप्रमाणे. त्याच्यावर तुम्हाला चौकोनी दिसतंय, त्याला म्हणतात हर्मिका. त्याच्यावर यष्टावली असते आणि मग छत्रावली. आणि ह्याची छत्रावली आपल्याला दिसून येत नाहीये, यष्टीत सुद्धा दिसून येत नाही. कारण काळाच्या ओघात अनेक ठिकाणच्या छत्रावल्या विद्रुपीकरण करण्याच्या हेतूनेच, की स्तूपांना शिवलिंग बनवण्याच्या हेतूनेच अनेक ठिकाणच्या वास्तूचं विद्रुपीकरण झालेलं आहे. त्यातून काही ठिकाणच्या आपल्याला छत्रावली, हर्मिका दिसत सुद्धा नाही. पण या ठिकाणी आपल्याला हर्मिकेपर्यंत भाग दिसून येत आहे, त्याच्या पुढचं दिसून येत आहे. वर बघितलं तर आपल्याला हे संपूर्ण कमानीसारखं दिसतंय. तर त्यावरचं आज इथे AC नाही आहे का? तुम्ही एवढा डोंगर चढून आलेला आहे, घरात गेला तुम्ही गटागटा पाणी पिला असता, बरोबर आहे.
त्याचबरोबर AC लावून बसला असता, पण तुम्हाला इथे AC किंवा पंख्याची गरज भासली का? नाही. इथे आलेल्या गटागटा पाणी प्यावं असं वाटलं का? नाही. इथे येऊन तुम्ही 5 मिनिटं विसरला, अत्यंत प्रसन्न अशी ही जागा वाटते. एकदम थंडावा असं वाटतंय ना, थंडी भरून आली की काय पाठीला अचानक थंडावा लागतो, पुढे अचानक थंडावा लागतो. तर हे जे स्थापत्य कला आहे ती त्या काळच्या लोकांची किती दूरदृष्टी होती. आज हे लेणी असतील, स्तूप असतील करून ठेवल्यामुळे आम्हाला बौद्ध संस्कृतीचा वारसा कळतंय. हे जे खांब आहे, हे खांबाच्या दोन्ही साईडला बघा जागा आहे, मोकळा पॅसेज आहे. कशासाठी आहे? तर तो आहे प्रदक्षिणापथ. डायरेक्ट आपण स्तूपाला प्रदक्षिणा न घालता जर या ठिकाणी उपासक बसले, भिक्खू बसले, ध्यान साधना करत आहे, तर आपल्याला स्तूपाला प्रदक्षिणा घालायची आहे. तर त्यांना डिस्टर्ब न करता आपल्याला प्रदक्षिणा घालता यावी यासाठीच हे खांब आहे. म्हणजे त्या खांबाच्या त्या साईडने आपण प्रदक्षिणा घालून या साईडने परत बाहेर जाऊ शकतो. म्हणजे आतमध्ये सभा मंडपात त्या चैत्य स्तूपात ध्यान साधण्यासाठी बसलेले असले, अभ्यास करण्यासाठी बसलेले असलेले उपासक असतील किंवा भिक्खूगण असतील, त्यांना कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता संघ किंवा उपासक वर्गाने येऊन कशा प्रकारे वंदना केली पाहिजे याचा हा उत्कृष्ट नमुना आहे असं आपल्याला दिसून येतं. तर मला असं वाटतं बघा, प्रत्येक खांबावर एक चित्र काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. फूल आहे किंवा काही, तुम्ही बघा, याचं बारकाईने अवलोकन करा. त्या खांबापासून खांब मोजा किती आहे. सुरुवात करायची. या चैत्यगृहात किती खांब आहेत? 24 असतात. 24. तुम्ही मोजायचे किती असतात मी सांगत नाहीये, आपण स्वतः मोजलं. प्रत्यक्षदर्श पुरावा असतो. दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास न ठेवता. 24. मी बोलली माझ्याकडे बघितलं. 32 सुद्धा असू शकतात. गायकवाडची मस्त एवढी चर्चा करण्याच्या उठून एखाद्याने मोजून आलं असतं ना. आले ना बघा 27 आहे. 27. तुम्ही म्हणताय 24 आहे. म्हणूनच सांगते भगवान बुद्धाचा धर्म काय सांगतो, कुठलीही गोष्ट दुसऱ्याच्या वर विसंबून राहू नका, स्वतः प्रयत्न करून मोजा. तुम्ही मोजले असते समजलं असतं. आलं काही लक्षात? गेल्या मोजायला. दिसतंय कशावर नाही, तर तुम्हाला त्यासाठी सांगितलं तुम्ही स्वतः मोजा. ठीक आहे. आपण या ठिकाणी आपल्याला 22 या पूर्ण भाज्यामध्ये 22 लेण्या आहेत त्या पाहायच्या आहेत. तर एकाच ठिकाणी अधिक वेळ न घालवता तुम्ही प्रदक्षिणा करायची आहे. काय करायचं प्रदक्षिणा करताना? सरनत नाही करायचं. नथी मे सरनंग अय्यम. हा, या ठिकाणी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छिते. बुद्ध पूजा आपण घेतलेली आहे. या बुद्ध पूजेमध्ये आपण काय काय म्हणालो? बुद्ध धम्माच संग सुगत तनुभवा धातु धातु गब्बे लंकाय जम्बूदीपे तिदस पुरवरे नागलोके चतुपै सभ्ये बुद्धस्य बिंबे सकल दस दिसे केस लोमादि धातु बंधे सभ्येपि बुद्धं दस बलतनुजं बोधिचित्तं. हे वाक्य बोललो ना आपण. बुद्ध धम्माच्या संग, बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नाच्या बलाने या ठिकाणी या संपूर्ण लंकेपासून जम्बूद्वीपात संपूर्ण जिथे जिथे भगवान बुद्धांचे शारीरिक धातू अवशेष आहे, जे जे चैत्यगृह आहे, जे जे वास्तू आहे, त्या प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या बुद्ध बिंबांना आम्ही वंदन करतो, बुद्ध रूपांना वंदन करतो. हे भगवान बुद्धाच्या प्रज्ञेचं
प्रतीक मानलं जातं, धम्म कायारूप मानलं जातं चैत्यस्तूपाला. काय म्हटलं जातं? धम्म कायारूप प्रज्ञेचं प्रतीक मानलं जातं. आणि अशा या भगवान बुद्धांची धम्म काया आपण या चैत्यस्तूपात पाहत आहोत. ठीक आहे, चला या ठिकाणी आपण प्रदक्षिणा करू आणि पुढे जाऊ. हा, अरे अनुला तुम्ही सुरुवात करा. तुमच्या मागे सांगेल, त्याच्या मागे उपासक सांगेल. बेस पाय संघ या, संघ या. घेतला, सर्व घेतला. जायचं काय सुरुवात कुठून करायची? ह्या पार्कमधून बघून मग नंतर इकडे आधी इकडच्या साईडला उजवीकडचं बघून घेऊ. तुम्ही धावणार कार्यालयाला केली जरा तरी खरमडीत आहे का तुम्ही बसल्या आतमध्ये, जरा तरी तुम्हाला
खरबडीत लागलं का काय ते दगडावर बसले आपल्याला टोचते पण इथे कुठेतरी बसल्यावर खरबडीत लागलं का म्हणजे त्यांनी कशा रीतीने खोदलं कशा लिंकवर असं माझं नाव रीतीने हे पहा. बुद्ध पूजा पाठ लिंक ठीक आहे चला किती शून्यकार आहे तिथे 5 शून्यकर आहे. शून्यकार आहे. परत या ठिकाणी निवासस्थळ आहे म्हणजे एखादे अरंत विद्वाले त्यांचं राहण्याचे व्यक्तिस्थान या ठिकाणी आहे. या ठिकाणी हे बघा ही कमान आहे इथे दरवाजा म्हणजे पडदा लावू शकतो दरवाजा हे बाहेरच्या साईडला आहे हे बाथरूम वगैरे काही ठिकाणी आतल्या साईडला सुद्धा दिसून येते. हे बघा या ठिकाणी 2 साईडला या 2 खोल्या आहेत आणि या साईडला यामध्ये 3 आहे. इकडे बघा एकाच साईडला असं नाही. हा या ठिकाणी 2 ठिकाणी आहे तिकडे एकच आहे. चला ज्योती बॅग घेतली हो हो घेतली. कधी कधी औषध त्याला खीळ खीळ काय म्हणतात? उखळ उखळ उखळ. औषध खोदण्यासाठी काही भाषेत खीळ म्हणतात काही भाषेत उखळ म्हणतात. 24 तास आपण कधी कधी उसळ पण उखळ पण बसण्यासाठी आणि ते लाकडासारखं असतं ना त्याला हाईनीचे तसं एकदम वेगळ्याच पद्धतीचं असतं.